आत्तापर्यंत 2024चे जे टॉप मॉडेलचे गणपती आहेत ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। नमस्कार मंडळी, मी अक्षय पाटील 0.1 हा आपला चॅनल आहे। नक्कीच पहिले चॅनलला सबस्क्राईब करा। तर तुम्हाला आज माहीत असेल की मी कुठं चाललो आणि कुठं नाही, कारण की आता तुम्हाला तर माहीत आहे आणि सगळ्यांनाच माहीत आहे, कारण की आता आपले आलेले आहेत घरातले म्हणजे घरगुती गणपती आलेले आहेत। तर गणपतीच्या निमित्ताने आता आपण जाणार आहेत या हमरापूर विभागातील मोठमोठे कारखाने असतील त्यांच्या आपण म्हणजे गणपतीच्या मस्तपैकी व्हिडिओ वगैरे करू आणि तुम्हाला कुठं बेस्ट वाटेल कुठं नाही मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे की कुठून गणपती तुम्ही घेणार आहात आणि कुठं चांगले चांगले गणपती आहेत आणि आत्तापर्यंत 2024चे जे टॉप मॉडेलचे गणपती आहेत ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। तर नक्कीच व्हिडिओ बघा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर चला मंडळी, बाय बाय, टाटा। अशा 4 टप्प्यामध्ये आपण गणपती बघणार आहे। तर चला मंडळी, व्हिडिओ आवडला असेल नक्कीच शेअर करा। तर बघा मंडळी, आता हे सांगितल्याप्रमाणे झालेलं आहे की आता पहिले जाऊ आपण प्रणव आर्ट्समध्ये। तर तिथं जाऊन पहिले गणपती बघणार आहेत। तर चला मंडळी, आपली जाणू का चालू व्हायला नावच नाही। तर चला मंडळी, पहिले आपण तिथं जाऊ आणि तिथून गणपती बघू। पहिले बेस्ट गणपती बघणार आहेत, नंतर तुम्हाला मी आपले जे घरगुती कारखाने असतील त्यांचे बघणार आहे। तर चला थेट जाऊ आपण डायरेक्ट प्रणव आर्ट्समध्ये। तर तिथे गेल्यावर तुम्हाला सगळं गणपती दाखवणार आहे। पहिले आपण जरा व्ह्यूचा मजा घ्या। काय झालं बघा काय जायला जातात। आता चला, आता आपण आलेले आहेत ते संदीप गावंड त्यांचा कारखाना आलेला आहे। तर बघा मी पहिले बाहेरून दाखवते। हा बघा संदीप गावंड यांचा कारखाना। आता जाऊ सरळ जाऊ आपण डायरेक्ट जोहेला। तर चला मंडळी, टायमाचं उल्लंघन न करता आपण डायरेक्ट जाऊ जोहे। फक्त आपल्या व्ह्यूचा मजा घ्या। तर बघा गाईज, आपल्याला परत इकडेच यायचं आहे, कारण की आज आपली प्रॅक्टिस आहे। तर आपली प्रॅक्टिस आहे आज आणि प्रॅक्टिस निमित्तानं पण आज प्रॅक्टिसला यायचं आहे, कारण की आपला रेड झोनमध्ये नाव आहे। तर चला मंडळी, आता समोरचा माझा घेतला। आपल्या गाडीचे ब्रेक नाही लागत जाण। बघा मंडळी, आपला दादरचा पूल बघा। मंडळी, तर आपण आलेले आहेत प्रणव आर्ट्समध्ये। तर पहिले प्रणव आर्ट्समध्ये जाऊ आणि कोण असेल त्यांच्याशी पहिले संवाद घेऊ, नंतर मग आपण गणपती दाखवू, कारण की परमिशन घेतल्याशिवाय व्हिडिओ दाखवायला पाहिजे का नको हे चुकीचं वाटते मला। तर बघूया चला। नमस्कार मंडळी, बघा तर पेन विभागामधील असे कारखाने जे प्रसिद्ध झालेले आहेत ते मी तुम्हाला दाखवणार आहे। तर बघा, हमरापूर, तांबरशेत, जोहे, कलवे, दादर इत्यादी ठिकाणी कारखान्याची संख्या भरपूर वाढलेली आहे आणि तसेच मी कारखान्यामधून जे गणपती एकदम टॉप लेवलचे आहेत ते मी या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। तर तुम्ही व्हिडिओ स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा। तर बघा, हे कारखान्यामधले कामगार आहेत, हे सगळे काम करतात, ह्यांच्यामुळे हे ते कामामध्ये यशस्वी झालेले आहेत, कारण की हे जर कामगार जर काम केले नसते तर मग अशा मूर्त्या आपल्याला बघायला भेटल्या नसत्या। तसेच बघा, मोठमोठ्या मूर्त्या पण इथे काढायचे काम चालू होते, पण मला थोडा वेळ झाला त्याच्यामुळे मी घेता आलं नाही मला तसलं काय व्हिडिओ। तर चला मंडळी बघूया। आता आपण आलेलो आहेत रामचंद्र वाटके। तर बघा मंडळी, हा स्वागत आहे, म्हणजे सगळं पॉलिश टचअपचं काम झालं ना, व्हाईट वेटचं की बॉडी कलरचं काम येते, ते म्हणजे इतर बॉडी कलरचं काम होतं आणि नंतर इथून प्रोसेस पुढे होणार आहे। तर चला मंडळी, पुढची प्रोसेस पण तुम्हाला दाखवते। तर बघा मंडळी, आता तिकडनं बॉडी कलरनं झालं ना गणपती की नंतर मग पॅच कलर म्हणजे कपडा कलर, तर ते मारायला अजितदा, राकेश, हो हे दोघं जण पॅच कलर मारतात। तर बघू शकता तुम्ही। तर बघा मंडळी, हा पेंटर आहे कुणाल म्हणून।
हे शेडिंगची कामं करतात. तिकडनं पॅच कलरनं झालं ना की नंतर मग इथे येतात, इथे शेड देतात कपड्याला बॉडीला वगैरे इथे शेड देतात. बघा 2 पेंटर बसले त्यांगा काम लोडिंग म्हणजे जामच आलेले आहे कारण की काय आता गणपती जवळ आलेत त्याच्यामुळं. तर चला आता पुढची प्रोसेस. हो सुशील आणि साहिल इथं म्हणजे साधवाचं काम करतात. ओरिजिनल कपडे वगैरे लावायचं ह्यांचं काम असते. तर बघा फेटे वगैरे लावून कपडा लावून एकदम मूर्तीला एकदम आकर्षक बनवायचं काम म्हणजे ते हे दोघंजण करतात. बघा मंडळी राज हा एक म्हणजे आखणीवाला आहे. म्हणजे डोले विले वगैरे काराचं काम फक्त याचं असते. तर बघा मंडळी आता ही गवडीची आहे ना म्हणजे सगळं साडी वगैरे सगळं ओरिजिनल लावलेलं आहे आणि फक्त आता हिचे डोले बाकी आहेत आणि हाताची वगैरे मेहंदी वगैरे सगळं बाकी आहे. बाकी पूर्ण गौर आहे ना ती ओके झालेली आहे. बघू शकता तुम्ही. टॉप महाराष्ट्र ते म्हणजे आपले आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची पण मूर्ती बघा म्हणजे कशी दिसते कशी नाही तुम्हाला सगळं या व्हिडिओमध्ये दिसणार आहे. आणि म्हणजे ज्वेलरीचं पण काम बघा आणि मूर्तीचं पण बघा, फिनिशिंग पण बघा तेवढीच चांगली आहे. आणि बोलशील ना तर तुम्ही प्रत्यक्ष तुम्ही जर इथे आल ना आणि तुम्हाला बघायला भेटणार, असं व्हिडिओमध्ये बघायला नाही भेटणार. पण तुम्ही प्रत्यक्ष या आणि या प्रणव आर्ट्सला आहे ना व्हिजिट करा जेणेकरून त्यांच्या पण मूर्त्या तुम्हाला फक्त दिसतील आणि मी दाखवण्याचा फक्त प्रयत्न करेन. तुम्ही या आणि तुम्ही बघा आणि बुक करून इथून घेऊन जावा एवढीच फक्त आपली इच्छा आहे. तर चला मंडळी बघत राहा तुम्ही. तर बघा मंडळी आता मी आहे प्रणव आर्टमध्ये. तर प्रणव आर्टमध्ये तर हा यांचा कारखाना आहे ना तो जोह्यामध्ये स्थित आहे. जोह्यामध्ये स्थित म्हणजे एका साईडला गॅरेज आहे, त्या गॅरेजच्या साईडला हा यांचा कारखाना आहे. तर बघा मंडळी सुंदर अशा सुबक अशा मूर्त्या आहेत आणि खूप आकर्षक दिसतात. तुम्ही जर लवकर आलात तर लवकर तुम्हाला जर याच्यातली कुठली पण मूर्ती भेटू शकते आणि जर तुम्ही जर लेट आलात तर मग मूर्ती भेटायला थोडा मुश्किल होईल कारण की का आता जसजसे दिवस वाढतात तसतसे त्यांचे कामं पण भरपूर वाढतात त्याच्यामुळं. तर मी तुम्हाला एकच सांगते की तुम्ही लवकरात लवकर या आणि नक्कीच या प्रणव आर्टला व्हिजिट करा जेणेकरून तुम्हाला तुमची जी मनाची मूर्ती आहे ना म्हणजे मनापासून मानलेली मूर्ती आहे ना ती तुम्हाला भेटून जाईल. तर चला मंडळी जर व्हिडिओमध्ये स्किप नका करू, व्हिडिओ पूर्ण बघा, तुम्हाला भरपूर मजा येणार आहे. तर चला मंडळी आता आपण झालेलं आहे म्हणजे प्रणव आर्ट्समधून निघलो बाहेर आणि आपण बघितलेलं कसं पण आपण जोह्याचा राजा. तर बघा मंडळी आता आपण आलेलो SN आर्ट्स म्हणजे आपला निखिल आणि सचिन भावाचा कारखाना आहे. तर बघा पाठीमागे कारखाना. आता बघू चला यांचा आता गणपती बघू कसं नाही कारण की आपण प्रणव आर्ट्समध्ये गेलेलो आहे त्यांचा बघितलेला गणपती. आता आपण थोडं इथं बघणार आहे. बघा गाईस आपला सबस्क्रायबर. तर चला मंडळी बघूया. तर बघा मंडळी तर मूर्त्या बघा, मूर्त्या एकदम आकर्षक आहेत आणि खूपच चांगल्या आहेत कारण की फिनिशिंगवर माणसं आहेत ना आणि लोक आहेत ना ते फक्त फिनिशिंगवर फिदा असतात बस. अरे अरे या 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 या. तर बघा मंडळी या अशा मूर्त्या आहेत ना फक्त या कामगारांमुळे झालेल्या आहेत कारण की कामगार नसते ना तर अशा मूर्त्या झाल्या पण नसत्या. तर बघा लयच आकर्षक आहेत मूर्त्या आणि जशीच म्हणजे तशीच पेंटिंग आहे तशीच त्या मूर्तीला शोभल असेच डोले वगैरे काढतात. त्यांचा पण एक अनुभव नसतो. तर
तर बघा नागपणी माऊली आहे. तर बघा मंडळी हे कामगार आहेत. बघा गाय हे कामगार जर नसताना ते अशा मूर्त्या बघायला भेटल्या नसत्या आपल्याला. तर नमस्कार मंडळी. तर बघा आपण आता आलेलो आहे थोडा सचिनच्या कारखान्याच्या पुढे म्हणजे जोह्याला तर पण आहेत. आणि जोह्यावरून थोडा त्या वंदे मातरम शाळेच्या साईडला थोडा आपला साई दृष्टी कला केंद्र आहे. तर बघा सचिनदाचं आहे. तर आता आपण इथं आलेलो आहेत आणि इथं आपण थोडे गणपती बघणार आहोत. आणि नंतर इथून जाऊ आपण बहुतेक तरी पुढचा म्हणजे बोलला तर बघू आपण कुठला चांगला भेटला कारखान्यात आपण तिथं घुसू आणि तिथं घुसल्यावर तिथून बघू आपण गणपती. तर चला मंडळी आता बघू, चला आतमध्ये जाऊया. तर बघा मंडळी आता आपण जावलो म्हणजे आता बघू चैतू. हो 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 फॅन चैतू. काम बघा काटा बिटा घास ना चैतू. तर बघा मंडळी सचिनदाच्या कारखान्यात जास्त काही डिस्प्लेला गणपती नाही कारण की त्यांची काल गाडी गेली त्याच्यामुळं. तर जास्त गणपती नसतील, थोडेच गणपती आहेत. बघू शकता. लवकर या, तुम्हाला जिथं चांगला पडेल तिथं लवकर विजिट करा आणि लवकरात लवकर गणपती बुक करून जावा. तर नमस्कार बघा आता आपण आलेलो आहे आतूल म्हणजे आशीर्वाद आर्ट्समध्ये आतुलदाचा कारखाना म्हणजे आपण इथं आलेलो आहे. आता बघू इथून आता आपण म्हणजे इथं पण म्हणजे हा कारखाना ना गेल्या वर्षी एवढा फॉर्मला होता ना की बोलूच नका कारण की जेवढ्या मूर्त्या गेल्या ना इथून तेवढ्या कमीच असतील कारण की का हा एवढा फेमस आहे ना ते मूर्तीला तोडफोड करून कशी मूर्ती बनवायची नाही ते ह्या कारखान्याकडून शिकावा. तर बघा आपण आता आलेलो आहेत म्हणजे आशीर्वाद आर्ट्समध्ये. चला आता आपण आतमध्ये जाऊ आणि बघू काय आहे ना काय नाही. तर चला मंडळी. तर बघा मंडळी आता दादाला विचारला, दादाला टाईम नाही कारण की आज भरपूर गर्दी आहे त्याच्यामुळं. तर म्हणजे सांगायला कोण नाही तर व्हिडिओ कशी म्हणजे मूर्ती कशी असेल कशी नाही सांगायला जास्त कोण नसेल. तर आता बघूया मी एक झलक मारते मूर्त्यांवर तर तुम्ही समजून जावा मूर्ती कशी आहे आणि कशी नाही कारण की मूर्तीला पूर्ण रेडीमेड असेल मूर्ती तर तिला कसं कुठला रूप द्यायचं हे सगळे ह्याही केलेलं आहे. तर बघू शकता तुम्ही. तर आता बघा आपण आता पूर्णपणे कारखान्यात आहोत आणि कारखान्यात तुम्हाला मी दाखवते पूर्णपणे व्हिडिओ आणि पूर्ण गणपती दाखवणार आहे. आणि गौराई पण असते इथे. तर गौराई पण अति छान आणि अति सुंदर कारण की गेल्या वर्षी एक गौराई अशीच ट्रेंडिंग सॉंगला चाललेली होती तर ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे. तर चला मंडळी बघूया. बघा मंडळी तर मी सुरुवात कुठून करू मलाच काय समजत नाही कारण की सगळंच छान दिसतात ना. तर बघा मंडळी आता आपण आलेलो आहे आशीर्वाद आर्टमध्ये. तर आशीर्वाद आर्टमध्ये म्हणजे चांगल्या मूर्त्या असतात आणि इथे म्हणजे गेल्या वर्षी पण भरपूर मूर्त्या गेलेल्या या कारखान्यातून आणि बघूया यावर्षी पण म्हणजे तशाच त्याच लेवलच्या म्हणजे टॉप लेवलच्याच सगळ्या मूर्त्या आलेल्या आहेत. आणि बघूया इथे आहे ना मला तरी वाटतं या गौराई आहे ना गौराई त्या स्पेशल आहेत कारण की गौराईच्या आत्तापर्यंत म्हणजे जे आता ट्रेंडिंग मॉडेल चाललेलं आहे ना त्याप्रमाणे गौराई केलेल्या आहेत इथल्या. मला ह्या गौराई जाम आवडल्या. तुम्हाला कशा आवडल्या त्या कमेंट मारा आणि सांगा मला. तर चला मंडळी बघा. तर बघा मंडळी म्हणजे भरपूर गणपती आहेत आणि त्यांच्या ज्वेलरी वगैरे बघा तुम्ही सगळ्या ज्वेलरी आहेत ना त्या सगळ्या ओरिजिनल आहेत आणि तुम्ही
तो उद्देश घेऊन येऊ नका की बाबा ह्यांच्या प्राईस जास्त आहेत म्हणून, कारण की आपण इथे तिथे पैसे उडवायला विचार नाही करत. मग आपण गणपतीच्या म्हणजे गणपती घ्यायला आलो की विचार कशाला करायला पाहिजे. तर त्यांच्या कामामुळे त्यांची प्राईस वाढलेली आहे, त्यांच्या ज्वेलरीमध्ये वाढलेली आहे, त्यांच्या आखणीमध्ये वाढलेली आहे, सगळ्यामध्ये प्राईस वाढलेली आहे. कलर पण एवढे महाग झालेले आहेत म्हणून ते प्राईस जास्त ठेवलेले आहे. तर तुमच्यावर डिपेंड आहे तुम्हाला कुठून गणपती घ्यायचा आणि कुठून नाही, ते तुमच्यावर डिपेंड आहे. तर बघा, गणपतीला किंमत ठरवू नका. हे आपल्याला काय प्राईस असेल ना त्याच्यात फक्त थोडंफार काहीतरी बदल होईल आणि ती किंमत ठरली जाईल. तर बघा मंडळी, बघत राहा तुम्ही. तर चला मंडळी, आपल्याला अशा प्रकारे व्हिडिओ काढून दिलेले आहे दादाने. तर आता आपण इथून निघू आणि पुढे जाऊ आणि पुढे बघू त्यांचे कारखाने दिसतात का चांगले, आणि त्याच्यात आपण घुसू आणि मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन. तर चला दादा, धन्यवाद मूर्त्या बघून दिल्याबद्दल. हा बघा कारखाना, हा कारखाना आहे ना जोह्यापासून कमीत कमी 1 किलोमीटरच्या अंतरावर आहे. तुम्ही कधी पण या आणि कधी पण विजिट करा. आणि आपला पेनपासून 10 किलोमीटरच्या अंतरावर आहे. तर लवकरात लवकर या आणि या कारखान्याला विजिट करा, जेणेकरून तुम्हाला दिसत आहे कारखाना आशीर्वाद आर्ट्स. तर चला मंडळी, पहिले आहे ना मला आहे ना मोठे गणपती दिसलेत, तर पहिलं तिथं जाऊया आणि तिथून बघूया कसे गणपती कसं आहे ना आता समजेल आपल्याला. चावी तर घेऊ द्या, आता तिथं जातो. तर चला मंडळी, आता आपण पुढे जाऊ. पुढे मोठे मोठे गणपती आहे. कारखान्याचं नाव आहे म्हणजे तांबडशेतमध्येच आहे आणि कारखान्याचं नाव आहे श्री गणेश कला केंद्र तांबडशेत. तर चला मंडळी, आता बघू. लय मोठे आहेत, मला तरी वाटते किती माहिती आहे, 10 फुटी 12 फुटी अशा गणपती इथं भेटतील. तर चला मंडळी, मी तुम्हाला दाखवते. तर बघा मंडळी, तो रस्ता आहे हायवे आणि त्याच्या समोरच ही ओपन एरिया आहे आणि त्या ओपन एरियाच्या समोर आहे बघा श्री गणेश कला केंद्र तांबडशेत. तर चला मंडळी, जाऊ आपण तिकडं आणि तिकडं जाऊ आणि तिथं बघू. नाही, मला तरी वाटते हा कारखाना वेगळा आहे श्री गणेश कला केंद्र, आणि तो बघा हा त्याचं नाव आहे प्रसन्नता आर्ट्स. तर चला पहिले जाऊ प्रसन्नता आर्ट्स घेऊन. बघा मंडळी, नन्ना मुन्ना बाल गणेश शाळेत जाताना. तर बघा मंडळी, पहिले गणपती अशा असतात म्हणजे आशेहून असतात, ते अर्धे हाफ असतात, त्यांचं पूर्ण हाफ असतात. बघा मी तुम्हाला दाखवते, कारण की मी पण हा काम केलेलं आहे गणपतीचा, त्याच्यामुळं बघा हा पाय अलग असतं, हा धड आहे ना तो अलग असतो, त्याला फिनिशिंग केली आहे, हात अलग असतात, सोंड अलग असते, डबल आपला जो गणपतीचा चेहरा आहे तो पण अलग असतो, सगळं अलग असतो. खाली त्याचं जॉईन करायचं काम करत असते फक्त. हा प्रभावला आहे ना ती पण अलग आहे त्याची, प्लस ते लोड आहे ते पण अलग आहे, सगळं अलग आहे. आणि बघा गणपती पहिले असं असेल, नंतर हा गणपती असा असते. मी याची पूर्ण व्हिडिओ काढते क्लिअरमध्ये आणि नंतर तुम्हाला मी दाखवते. तर तर मंडळी, आता मला आहे ना मी जात होतो बाहेरच कुठेतरी दुसऱ्याकडं. तर आता आलेलो आहे मी मानदार कला केंद्र तांबडशेत इथे आलो आहे. आणि इथून आहे ना इथं म्हणजे दाखवणार आहे, कारण की अरे वा बघा साजन भाई पण चालला आहे कुठेतरी बाहेर, संडे आहे म्हणून. तर मंडळी समजून घ्या, कारण की आता आपल्याला छोटे गणपती बघायला भेटत नाही जास्तीत जास्त करून, तर आपण आता छोटे गणपती बघायला आलेलो आहेत. तर बघा मंदार कला केंद्र तांबडशेत आता इथं आलून आणि इथून जाऊ बघून तांबडशेतमधून आता बारके गणपती बघू. तर बघा गाईज, दादाने डिस्प्ले उघडते आपल्यासाठी आणि दाखवते मी तुमच्यासाठी, कारण की का तुम्ही जर बघाल तर तुम्ही नक्कीच याल आणि हे छोटे छोटे बाल गणेश म्हणजे छोटे छोटे मूर्ती आहेत ना, ते तुम्ही नक्कीच इथून घेऊन जाणार. तर चला मंडळी, आता डिस्प्ले उघडला मी तुम्हाला व्हिडिओ पूर्ण दाखवणार आहे. लय भारी गणपती आहेत आणि एकदम छोटे छोटे आहेत, मला ते जाम आवडले, तुम्हाला पण भरपूर आवडतील. तर बघा, दादाचं नाव काय? मयुरेश. दादाचं नाव मयुरेश आहे. तर बघा दादाचाच कारखाना आहे. तर बघा या दादाचाच कारखाना आहे आणि या मूर्त्या वगैरे सगळं तुम्हीच बनवल्या. तर बघा गाईज,
माऊली पण आहे. बघा आपल्याला जर बारीक बारीक छोटे छोटे उंदीर जर पाहिजे असेल तर ते पण भेटतील इथे. आणि बैलगाडी पण आहे. वा बघा कसं बसलेत. तर काय सांगायचं तात्पर्य एवढंच आहे म्हणजे की म्हणजे ह्या एवढीशा मूर्तीला आहे ना कलर पेंट करायला आहे ना लय डिफिकल्ट वाटते आणि लय मुश्किल वाटते. कारण की का तर छोटे छोटे ब्रशनी जर थोडं पण जर चूक झाली तर मग ती मूर्ती खराब पण होऊ शकते. दादा काय बोलास तू? मंदार कला केंद्र कारखान्याचं नाव आहे आणि माझं नाव आहे मयूर. समजलं ना गाईज. लवकर या आणि लवकर व्हिजिट करा जेणेकरून तुम्हाला चांगल्या चांगल्या मूर्ती इथं भेटतील. कारण की लहान लहान मूर्ती कुठं भेटत नाही. हे मला दिसलं इथून म्हणून मी इथं आलो आहे आणि इथून बघून तुम्हाला मी हे दाखवलेलं आहे. तर चल दादा जातून येतो नंतर. ठीक आहे. चॅनलचं नाव? हां अरे मी इथलाच आहे दादरचाच आहे. अक्षय पाटील 0416. तर चला मंडळी आता जाऊ आपण पुढे जाऊ आणि पुढे गेल्यावर बघू कुठला चांगला कारखाना असेल तिथे आपण जाऊ आणि तिथे शूट करू. तर चला मंडळी भेटू नंतर. त्यांच्या 8 आणि समोरच्या कला केंद्र 8 तांबडशेत इथं आहेत. तर चला पहिले कुठं जायचं समजत नाही कारण की हा आदित्यचा आहे म्हणजे माझ्या मावशीची मुलगी पण इथं राहते. आमला जिकडं आहे सागरबाई आहे तर सागरबाई पण इकडं राहते. नक्की कोणत्याकडे जायचं ते डिसिजन माहीत नाही. तर चला पहिले जाऊ आपण आकांक्षा 8मध्ये. तर चला मंडळी बघूया. ओ माय गॉड. तर बघा मंडळी आता आपण आलेलं आहे आकांक्षा 8मध्ये. तर इथे बघूया इथंच सुंदर सुंदर मूर्ती आहेत आणि चांगल्या चांगल्या मूर्ती आहेत. तर तुम्हाला नक्की जिथे पडेल तिथे जावा पण मी तुम्हाला योग्य रीतीने दाखवते पहिले मूर्त्या नंतर बोलू आपण. तर चला मंडळी. अरे बघा कारखान्याचा मालक. नमस्कार नमस्कार. या स्वागत आहे आमच्या कारखान्यात. हां गणपती दाखवालाच नाही ते. अरे गेले ना ऑर्डर गेले आपल्या. तर बघा गाईज आदित्यनी आखणी केलेली आहे बघू शकता तुम्ही. पहिल्यांदा हां फर्स्ट टाइम काढलेली आहे. तर बघा वंशिका 8. तर बघा मंडळी इथे कामगार काम करतात आणि या कामगारांमुळे हा कारखाना थोडाफार चालतोय. कारण की का हे जर काम केलं नसतं तर अशा सुंदर सुंदर मूर्त्या बघायला भेटल्या नसत्या आपल्याला. तर समजून जा. बघा इथे गोल्डन मार्बलचं काम चाललं आहे म्हणजे अंकित पाटील सागरबाई. बघा काय इथे गणपतीचा ना टचअप चालू आहे म्हणजे होल भरायचं काम चालू आहे गणपतीचा. तर नमस्कार मंडळी. तर बघा आता आपण आलेलं आहे सार्थक 8मध्ये. तर सार्थक 8मध्ये जाऊन तिथं बघू त्यांचे गणपती कसं आहेत कसं नाही. मला तरी वाटतंय भारी असेल कारण की डिस्प्लेला तेवढे भारी गणपती आहेत ना आतमध्ये गेल्यावर अजून भारी असतील. तर चला मंडळी नेते तुम्हाला आतमध्ये.
नमस्कार मंडळी. तर बघा आता आपण आलेलो आहे 8 कॉलवे इथे आलेलो आहे आणि आता ह्या कारखान्यात जाऊन ह्यांचे गणपती व गौराई बघणार आहेत आणि मला तर वाटतं की अति मस्त असते मूर्ती वगैरे. तर तुम्हाला पण सांगते लवकर द्या आणि व्हिजिट करा आपल्या कारखान्यामध्ये. त्याला 8 कला केंद्र चालू. तर चला मंडळी जाऊया आणि बघूया. पहिले आपण कामगारांच्याबद्दल बोलूया जरा. तर बघा तर बघा मंडळी आपले गावातलेच आहेत सगळे कामगार इथं. तर या कामगारांमुळे या अशा चांगल्या चांगल्या मूर्ती बघायला भेटतात. कारण की हे जर कामगार नसते तर म्हणजे अशा मूर्त्या बघायला भेटल्या नसत्या आपल्याला. कारण की त्यांची जी फिनिशिंग वगैरे आहे ना ते सगळे हे करतात. तर बघा मंडळी तुम्हाला आता मूर्त्या वगैरे दाखवते. तर बघा मंडळी विजयदांच्या पण कारखान्यामध्ये गेलेलो, पण यांच्या कारखान्यातले गणपती आहेत ना ते सगळे ऑर्डर गेलेले आहे आणि फक्त यांच्या तर गालेवरचे गणपती आहेत ना ते त्यांना तयार करायचे आहेत. तर चला मंडळी बघत राहा तुम्ही गणपती. तर नमस्कार मंडळी. तर बघा आता मला रस्त्यावरून जाता जाता एक जरा म्हणजे गणपती असं दिसलं की मला बघासारखंच वाटलं म्हणून मी गाडी थांबवली साईडला आणि नंतर आलो. तर दादाच्या कारखान्याचं नाव आहे विराट आर्ट कला केंद्र. विराट कला केंद्र. तर बघूया चला आता मी चाललो आहे आतमध्ये प्रवेश करू. हा दादाचा कार्ड आहे बघू शकता तुम्ही. तर बघा मंडळी मी तुम्हाला आधी पहिले कच्ची मूर्ती दाखवते आणि नंतर मग आतमध्ये गेल्यावर तुम्हाला एकदम फायनल झालेली मूर्ती दाखवणार आहे. तर बघा हा कारखाना आहे दादाचा. म्हणजे इथे जे झाल्या फायनल मूर्ती झाल्या ना की इथे आणून ठेवते. तर बघा ही पहिले कच्ची मूर्ती बघा पहिला. तिचा हात नाही समजून घ्या नंतर तुम्हाला मी दाखवते आतमध्ये गेल्यावर. तर बघा कशावर म्हणजे एका पायावर कसं गणपती बाप्पा जो मोरावर आहे आणि तो मोरावर मोर आहे तो झाडावर आहे. तर बघू शकता तुम्ही. तर बघा आता आपण आतमध्ये जाऊया आणि बघू. तर बघा तीच मोराची मूर्ती जी तुम्हाला दाखवलेली तीच आहे इथं. कशा उत्कृष्ट अशा मूर्त्या आहेत सगळ्या. आणि ज्या बोललो ना आपण त्या टॉप लेवलच्या तुम्हाला ज्या मूर्त्या बघायच्या आहेत ना ते मी तुम्हाला दाखवते. तर बघा ह्याची फक्त आखणी बाकी आहे. बाकी पूर्ण गणपती आहे ना तो प्रॉपर माहीत आहे. हो तर बघा मंडळी पूर्ण हालते गणपती. हे बघा तो पण हालते. म्हणजे कसा काय राहिला असेल बॅलन्स आहे तुम्ही बघू शकता. तुम्हाला वजन काय असेल याचं दादा? वजन 6-7 किलो. तर बघा मंडळी 6-7 किलोचा गणपती पूर्ण बघा. तर बघा मंडळी दादा दाखवते स्वतःहून दादा दाखवते प्रभू श्री हनुमान. तर बघा कसल्या खतरनाक आहे त्या मूर्त्या. तर बघा मंडळी याच मूर्त्या आपण बघायला आलेलो त्या फायनल बघायला भेटल्या आपल्याला. बघू शकतो. अजून सगळ्या मूर्त्यांचं काम बाकी आहे समजू शकता तुम्ही. हातातले कडे आहेत ना ते लावायचे आहेत म्हणजे ज्वेलरी. तर बघा हा नागावरचा गणपती बघा नागफणीचा गणपती. सेम टू सेम दुसरा आहे तसाच बघा. गाय जय श्री राम. तर बघा गाइस हा पण हालते गणपती.
बघा गायस बघा. तर गायस बघा आम्ही राय वगैरे भावजो काय नाही झाला. आणि बघा गायस बघा बघा राय वगैरे भावजो. तर बघा मंडळी अशा प्रकारे आता आपण पूर्णपणे आलेलो आहेत घरी. आणि आता आपण सगळ्या कारखान्यांचे व्हिडिओ वगैरे केलेले आहेत आणि ते आता मी दाखवणार आहे तुम्हाला चांगल्या प्रकारे. तर व्हिडिओमध्ये असंच बघत राहा आणि व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओला स्किप करू नका, नाही तर मग तुम्ही मिस करणार. कारण की फेमस जे टॉपवाले गणपती आहेत ना कारखाने ते मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न केला आहे. तर चला मंडळी आजच्या व्हिडिओसाठी एवढंच. तर काय झालं असेल तर माफ करा, चुकी झाली असेल तर मनापासून माफी मागते. तर चला मंडळी भेटू आपण एक नवीन व्हिडिओमध्ये. तर चला व्हिडिओला आत्ताच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा. तर आपल्या ब्लॉगला एंड करते. तर चला मंडळी बाय बाय, टाटा.